निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो ताई. हा बोला ना ते. हा श्री स्वामी समर्थ. मला दादांचा नंबर पाहिजे होता. मेसेज करा ते. कुठल्या दादांचा ते लिहून पाठवा. दादांचा. हा लिहून पाठवा, लिहून पाठवा. लय अर्जंट आहे हो ताई. त्यांचा नंबर बंद असतो पण ताई. मग बंदच लागतोय. मला आता भेटल. मला लय महत्वाचं काम आहे. काय झालं? काय मला लय म्हणजे कसंच मला काय आता तुम्हाला सांगू लय बेकार म्हणजे असं कसंच काही सुचना झालंय मला. का काही टेन्शन आलंय का? नाही काय टेन्शन. मग असं वाटतंय मला काय तर होतंय. मला काय तर होणार आहे. मला काही होणार आहे तुम्हाला. स्वामींचं नाव घ्या. स्वामींचं मस्त करते सगळं. काहीच होणार नाही. मी सांगते तुम्हाला. रात्रभर जागे. हे बघा, झाला. काही होणार नाही ते तुम्हाला. मी केंद्रे दादांचा नंबर पाठवते तुम्हाला. मला मेसेज करा. केंद्रे दादांना लगेच फोन लावा. नाही मी त्यांच्याशी बोलले की. मग त्यांनी मला ते हे दिलेलं काळ्या कापडामध्ये ते लवंग, काळे तीळ, कापूर. हा मग त्यांनी एवढी सेवा दिली ना ताई, तुम्ही घाबरूच नका. आलं का लक्षात? काही होणार नाही. मी सांगते मला काय तर होईल. काहीच होणार नाही ताई, काहीच होणार नाही. मला खूप भीती वाटते. म्हणजे असं काही तर होईल म्हणजे लय भीती वाटते. आणि केंद्रे दादांनी तुम्हाला दिल्यानंतर ते केलं का तुम्ही? हो केलं की. हा मग आता घाबरूच नका. स्वामींवर सोडा सगळं. सगळं स्वामींवर सोडा. आलं ताई लक्षात? काही होणार नाही. स्वामींवर सगळं सोडून द्या. स्वामींना प्रार्थना करा की मला काही होणार नाहीये स्वामी, आणि तुम्ही माझं रक्षण करा. स्वामींवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला अशी भीती वाटेल. नाही नाही माझं स्वामी समर्थ खूप माझं मला लय अनुभव दिले ते स्वामींनी मला. मग तुम्ही असं कसं विचार करू शकता? नाही हो, 15 दिवस झालं स्वामींच्या फोटोवर मी फुल ठेवते ना, ते अजिबात पडत नाही. मी रात्रून दिवस रडते त्यांच्या पुढे, पण नाही रडत. नाही पडत आहे. मग नको पडू देत. स्वामी आपली परीक्षा घेत असतात. तुम्हाला काहीच होणार नाही ताई. आज संध्याकाळी ठेवा, पडेल बघा. मी पण इकडे तुमच्यासाठी जप करते. हा 1 लाख मी जप केलेला मागच्या वेळेस पण, मागच्या महिन्यात पण, आता पण करते. पारायण पण 7 दिवसाचं करते. मला जेवढी सेवा होती मी तेवढी लय करते सेवा. काही होणार नाही ते तुम्हाला. तुम्हाला संध्याकाळपर्यंत छान वाटेल बघा. नाही म्हणजे मला असं काहीतरी असं अटॅकेड काहीतरी काहीच होणार नाही. काही होणार नाही ते तुम्हाला. मला त्याची भीती वाटते. का काय माहिती नाही मला, पण मला वाटते. तुम्ही रक्षा चिमूटभर तोंडात टाका स्वामींच्या समोरची. तारक मंत्राचं पाणी वगैरे पिते की मी. नाही आता कुशामृत जल पण आहे तुमच्याकडे? हा आहे माझ्याकडे. मग तुमचा विश्वास नाही स्वामींवर याचा अर्थ. कुशामृत जल किती कमी लोकांना मिळतं ताई. हो मग नाही पण ताई 15 दिवस झालं फुल पड ना कसलं पण मी म्हणजे संकट असं ना ते म्हणजे शब्दाला माझ्या फुल पडायचं. मग पडेल ना. काय आज पडून जाईल बघा. 15 दिवस झालं पडत नाही. मला लय भीती वाटते. नाही बिलकुल घाबरू नका. केंद्रे दादांनी हे केलंय म्हटल्यावर घाबरायचंच नाही. त्यांना साक्षात्कार झालेला आहे स्वामींचा ताई. ओके. मग माझ्या कधी कधी छातीत म्हणजे असं दुखतं ना, त्याच्यामुळे मला भीती वाटते. मग ते दुखतं असं. ह्या आता सुरुवातीला असं होत असतं ताई. पण केंद्रे दादांना मग अजून काय घाबरायचं? काहीच नाही. मला भीती वाटते. मला असं काहीतरी होईल. काहीच होणार नाही. अरे ज्या व्यक्तीला स्वामींचा साक्षात्कार झालेल्या व्यक्ती तुमच्याशी बोलल्या, अजून काय पाहिजे तुम्हाला ताई? की मी पाठीमागं पण माझं डोकं दुखतं पहा, तर त्यांच्याकडून सेवा घेतलेली. त्यांनी मला सेवा दिलेली. तारक मंत्र आणि स्वामी समर्थ जप करायचा, अगरबत्ती लावायची, त्याची दीक्षा लावायची. ते माझं राहिलेलं त्यांनी. मग ह्याचे हे पण होणार. अरे त्या व्यक्तीला साक्षात्कार झालेला आहे स्वामींचा ताई.
नाही ना काय होणार, मला माझा लहान मुलगा आहे, मला लय भीती वाटते. काहीच होणार नाही ताई. रातभर मी झोपली नाही ताई. काही होणार नाही ताई. तुम्ही राहायला कुठे? मी कराड तशी भागामध्ये. मिस्टर काय करतात? मिस्टर शेती करतात. हा, बिलकुल घाबरू नका तुम्ही. नाही ना काय होणार मला. काहीच नाही होणार ताई. काही होणार नाही. आलं का लक्षात? आणि जो केंद्र दादांशी डायरेक्ट बोलतो त्याला तर भीतीच नाही ताई काही. मला भीती का वाटते. नाही, आता नका घाबरू. फुल पडलं ताई, फुल पडलं. मग बघा, काहीच घाबरू नका ताई तुम्ही. तुमच्याशी बोलून पण खूप मग धीर दिला तुम्ही मला. अरे आता याच्या पुढे बिलकुल असं टेन्शन घ्यायचं नाही. मी 2 महिने झाले मी या ह्याच्यामध्ये टेन्शन मध्ये. मला काय तर होते, मला भीती वाटते. आता आजपासून सगळं संपलं तुमचं टेन्शन, कळलं? हा हा, मी सांगेन मला काय पुन्हा जर त्रास हो ताई. पुन्हा ताई. हो हो, तुम्ही कसे आहे? मी मस्त आहे ताई. स्वामींची आपण सेवा करतो. खरंच स्वामी ताई, आज पण पडलं. मग आता नाही घाबरायचं. आलं लक्षात? हो. स्वामींचं नाव घ्या. स्वामींचा जप वगैरे करते की 1 लाख म्हटलं मी तुमचा महिन्याभरात या करेल. 1 महिन्यात करा. आणि ना रक्षा लावा आता लगेच. डोक्यावर ठेवा थोडी रक्षा. डोक्यामध्ये थोडी चोळा आणि थोडीशी जिभेवर घ्या. काहीच होणार नाही आता. इथून पुढे टेन्शनच गेलं तुमचं. नाही ना. हा, एकदम मस्त राहा. हो, माझा लहान मुलगा आहे त्याच्यामुळे मला भीती वाटते. अरे कशाला घाबरायचं? स्वामी सेवा करणाऱ्याने घाबरायचंच नाही ताई. नाही नव्हती मी, म्हणजे संकट मी त्यांच्यामुळेच आहे ताई. मी डोकं आपटून तुम्हाला सांगते बहिणीसारखी मी तुम्हाला सांगते. मी डोकं आपटून घेतलं. माझे सासूबाई, आता सगळं क्लिअर सांगते तुम्हाला. माझे सासूबाई म्हटलेले, आमचं सासरे वारलेलं ना, तेव्हा लग्न होऊन 1 महिना झालेला फक्त, वर्ष झालेलं फक्त. मग त्यांना अटॅक आलेला ना, ते असं रात्रीचं वारलेलं. मग माझी चुकी होती. काय मला म्हटली माझी काय चुकी होती, त्यांना आलेला माझी काय चुकी होती. तुमची काही चुकी नाही. मला बोलते की त्या तुझ्यामुळं माझा मेलाय नवरा. मी आज मला सहन झालं नाही. मी डोकं आपटून घेत होती माझं. आई ग, किती दुखत होतं. 4 वर्ष दुखत होतं. मला माझी बहिणी आहे ना गावातली कितली कराडमध्ये, तिने मला सांगितलं महाराजांचं स्वामींचं करा म्हणून. मग मी करायला लागली ना, मला एवढा अनुभव म्हणजे आला ना. म्हणजे मी फक्त त्यांचं तारक मंत्र आणि हे करायचे, जप करायचे. त्याच्यावर माझी उदी फक्त लावायची. मला डॉक्टरचा जेवढा फरक पडला नाही तेवढं मी स्वामी समर्थ फक्त उदी लावायची, म्हणायची स्वामी समर्थ माझं डोकं दुखू नका. आता काहीच होणार नाही ताई तुम्हाला, आणि होणारच नाहीये. जो स्वामी सेवा करतो त्याला काहीच टेन्शन नसतं ताई. आलं का लक्षात? आणि आता असं रडायचं नाही. आजपासून अश्रू बंद. नव्हतं फुल शपथ ताई, माझ्या शब्दाला पडत होती. फुलं किती पडत होती. पडलं ना, आता पडलं. तुम्ही म्हणला तेव्हा पडलं. असं वाटतं की तुम्ही स्वामी समर्थच बोलला. काही घाबरू नका ताई. मी लगेच आता तुम्ही बोलल्याबरोबर मी इथे जप सुरू केला. काही खरं नाही ना काय होणार मला. काहीच नाही होणार. बिलकुल काही नाही होणार. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. तुम्ही फोन उचलल्याबद्दल थँक्यू. खरंच. अरे असं आता रडायचं नाही. हो, बिलकुल नाही. आता ते डोक्यात थोडीशी रक्षा लावा. आजपासून तुम्हाला कधीच भीती वाटणार नाही काही. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.